नमस्कार. मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गॅस न पेटवता अगदी 5 मिनिटात अतिशय टेस्टी असे हे मोदक बनवणार आहोत. हे मोदक मऊ लुसलुशीत आणि एखाद्या माव्याच्या मिठाईप्रमाणेच चवीला लागतात. तुमच्याजवळ जर वेळ नसेल आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी बाहेरून मोदक न आणता घरचेच मोदक करायचे असतील तर हे मोदक तुम्ही नक्की करून बघा. 5च मिनिटात तयार होतात आणि तुम्हाला हे कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनेलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 पेलाभर डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, 1 पेला मिल्क पावडर, त्याच पेल्याने अर्धा पेला साखर घेतलेली आहे आणि 3 हिरवी वेलची. त्याचबरोबर इथे आपल्याला 9-10 काजू घ्यायचे आहेत. 4-5 काजू घेतले तरी चालतील. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर, हिरवी वेलची घालून घेऊयात. साखर आपल्याला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये काजूसुद्धा घालून घेऊयात आणि याची एकदम बारीक अशी पावडर करून घेऊयात. हे पहा, मी हे फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊयात. हे डेसिकेटेड कोकोनट थोडं जाडच असतं, त्यामुळे याचीसुद्धा आपण पावडर करून घेणार आहोत. सगळ्या गोष्टी पावडरप्रमाणे करून घेतल्यामुळे मोदक छान तयार होतात. हे पहा, एकदम बारीक असं मी हे फिरवून घेतलेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे सगळं बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 पेलाभर मिल्क पावडर घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण 1 छोटा चमचा तूप घालून हे सगळं एकजीव करून घेऊयात. हे एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं दूध घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, दूध अगदी छोटे 2-3 चमचेच घालून घ्यायचं आहे आणि दूधसुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे. गरम दुधाचा वापर अजिबात करू नका, कारण साखरेमध्ये गरम दूध ओतलं तर साखर जास्त पाणी सोडेल. त्यामुळे रूम टेम्परेचरचं दूध घेऊन असं थोडं थोडं दूध घालून आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. हे पहा, असा गोळा मी मळून घेतलेला आहे. तुमच्याजवळून जर चुकून दूध थोडं जास्त झालं तर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर घालून मळून घेऊ शकता. आता याचे मोदक करून घेऊयात. मोदक करण्यासाठी साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे मोदक पटकन साच्यामधून बाहेर निघतो आणि चमकदार असा तयार होतो. तूप लावून झाल्यानंतर यामध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊयात. हे मिश्रण छान प्रेस करून करून आपल्याला भरून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने यामध्ये थोडं भरून झाल्यानंतर आपण हे बंद करून घेऊयात आणि बंद करून वरती आलेलं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपण खालच्या बाजूने एकदम बोटाने असं प्रेस करून घेऊयात. त्यामुळे याच्या पाकळ्या छान उमटतात. हे पहा, हलक्या हाताने केलं तर पाकळ्या उमटणार नाहीत. त्यामुळे मस्त असं दाब देऊन प्रेस करून घ्या. असं गच्च व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला हा मोदक उघडायचा आहे. हे पहा, सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण हे सगळे मोदक तयार करून घेऊयात. खूपच छान असे हे मोदक तयार होतात. वरती थोडंसं आपल्याला हलक्या हाताने असं प्रेस करून फिनिशिंगमध्ये करून घ्यायचं आहे. फक्त मोदक करताना हे छान आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत आणि काढताना हलक्या हाताने खालूनच आपल्याला मोदक असा काढून घ्यायचा आहे. पटकन निघतो तूप लावल्यामुळे. हे पहा, इथे मी सगळे मोदक करून घेतलेले आहेत. मस्त. आता याला सजावटीसाठी तुम्ही पिस्त्याचे काप किंवा मग केशर लावून घेऊ शकता. आता यावर मी चांदीचं वर्क लावून घेणार आहे. माझ्याजवळ होतं त्यामुळे मी लावून घेते. हे मोदक तुम्ही असे सुद्धा ठेवू शकता, छानच दिसतात. पण माझ्याजवळ आहे त्यामुळे मी हे चांदीचं वर्क लावून घेते. वर्क लावताना आपल्याला एकदम हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे. असं वर्क
लावून घेतल्यानंतर कॉटन किंवा मग टिश्यू पेपर घ्यायचा आहे सॉफ्टवाला आणि त्याने आपल्याला हे असं प्रेस करून लावायचं आहे. डायरेक्ट बोटाने लावता येत नाही, सगळं हाताला चिटकतं. त्यामुळे सगळ्या मोदकांना अशाच पद्धतीने हे वर्क लावून घ्या. वर्क लावून झाल्यानंतर यावर मी थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा लावून घेते, त्यामुळे हे आणखीन थोडे छान दिसतील. हे पहा, अशा पद्धतीने हे पिस्त्याचे काप आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत. हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलं तरी चालेल. छान दिसण्यासाठी मी हे करून घेते. हे पहा, आपले हे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.